ठाणे पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या कोळशेवाडी ट्रॅफिक पोलीस हद्दीत वाहतूक कोंडीची गंभीर समस्या पुन्हा एकदा समोर आली आहे। कल्याण पूर्व परिसरात वाहतूक पोलीस स्टेशन लगतच मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम झाल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। विशेष म्हणजे या वाहतूक कोंडीत अत्यावश्यक सेवा असलेली ॲम्ब्युलन्स देखील अडकून पडल्याने संताप व्यक्त केला जातोय। घटनास्थळी मानपाडा क्राईम युनिट 3चे कार्यालय तसेच वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांचे कार्यालय रस्त्यालगतच असतानाही जवळपास तासभर कोणताही वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचला नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। वाहतूक इतकी मोठ्या प्रमाणावर कोंडली होती की दोन्ही बाजूंनी कोणत्याही वाहनाला पुढे जाण्यास जागा नव्हती। परिणामी ॲम्ब्युलन्सलाही रुग्णसेवा देताना वाहतूक समस्येचा सामना करावा लागला। नागरिकांचा आरोप आहे की वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस यंत्रणा वेळेवर पोहोचली असती तर परिस्थिती एवढी गंभीर झाली नसती। पोलीस चौकी शेजारील ट्रॅफिक जाम होऊ नये वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोणतीही तत्पर कारवाई करण्यात आली नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले। वाहतूक पोलीस घटनास्थळी का पोहोचले नाहीत? पोलीस चौक्यांमध्ये कर्मचारी उपस्थित नव्हते का? आणि उपस्थित असतील तर त्यांनी वाहतूक नियंत्रणासाठी पुढाकार का घेतला नाही, असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। दरम्यान वारंवार उद्भवणाऱ्या वाहतूक समस्येमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून वाहतूक व्यवस्थापनाबाबत पोलीस प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते। द पोलीस न्यूजसाठी गुलाब गुप्ता, कल्याण।